आपण बघताय महाराष्ट्र देशात संरक्षण मंत्रालयाने एक नियमावली जाहीर केली आहे, त्यामुळे नाशिककरांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे। असं काय आहे त्या नियमावलीमध्ये, पाहूयात हा रिपोर्ट। संरक्षण मंत्रालयाच्या नव्या बांधकाम विषयक नियमावलीनं नाशिककर हादरून गेलेत। लष्करी आस्थापनांच्या लगत असलेल्या नाशिककरांच्या जमिनी निरुपयोगी ठरण्याची भीती निर्माण झाली आहे। लष्करानं नव्यानं जाहीर केलेली नियमावली जी आहे ती धक्कादायक आहे। लष्करी आस्थापनांच्या 100 मीटरपर्यंतच्या बांधकामांना बंदी, 500 मीटरपर्यंतच्या जागेवर फक्त 15 मीटर उंचीचीच इमारत बांधण्यास परवानगी, 18 खेडेगावातल्या सुमारे 50,000 मिळकतधारकांवर बांधकाम बंदी, गांधीनगर विमानतळ, आर्टिलरी सेंटर, HAL ओझर आणि बोरगडचं लष्करी केंद्र आणि तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या परिसरातील बांधकामांना याचा फटका बसणार आहे। साधारणतः गेल्या 4-5 महिन्या अगोदर हे मिलिटरीवाल्यांनी तिथेच आमच्या भिंतीलगत जे असलेल्या वडाळगावच्या क्षेत्रात जे डेव्हलप एरिया आहे तिथे येऊन त्यांनी आता सध्या जे दुरुस्तीचे काम किंवा नवीन काम जे होत आहे त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे। आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पहिले आमची परमिशन घ्या किंवा हेडक्वार्टरला तुम्ही जेवढे हेडक्वार्टर आहे तिथून परमिशन घ्या, त्यानंतरच तुम्ही इथे कोणतेही काम करा। 500 मीटरपर्यंतही ते परवानग्या देत नाही, NOC देत नाही आणि 100 मीटरमध्ये तर अजिबातच नाही। 100 मीटरमध्ये जर एखादा शेतकरी राहत असेल, त्याचं घर पडलं तर त्याच्या घराची भिंत सुद्धा त्याला दुरुस्त करून दिल्या जात नाही। हा एक भाग झाला। आताच या ठिकाणी आम्हाला एका नागरिकाने पत्र दाखवलं, त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये ब्रिगेडियरला विचारलं होतं की तुम्ही ही जागा ॲक्वायर्ड करणार आहात का, तर त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही ही जागा लगतची कुठलीही ॲक्वायर्ड करणार नाही। याचा अर्थ असा होतो की जागा नागरिकांचीच राहणार आहे, परंतु त्याच्यावर बंधनं मिलिटरीची असणार आहे। भारतातल्या लष्कराच्या 340 पैकी 338 केंद्रांलगतच्या परिसरात नियम शिथिल करण्यात आलेत। मग महाराष्ट्रातल्या नाशिक आणि अहमदनगरच्या या 2 शहरांवरतीच नियमांची सक्ती का, असा नाशिककरांचा सवाल आहे। या संदर्भामध्ये आम्ही ज्यावेळेस केंद्रीय संरक्षण मंत्री पर्रिकर साहेबांशी त्यावेळेस भेट घेतली तर त्यांनी सांगितलं का इथं दारुगोळा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। निश्चितच आपण येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये आपण आता जे चालू असलेल्या अधिवेशनामध्ये आपण त्या संदर्भामध्ये 0 आवर्समध्ये तो प्रश्न उपस्थित करणार आहोत। संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे नागरिक हवालदिल झालेत। आता या विरोधात नागरी लढा उभा करण्याची तयारी सुद्धा सुरू झाली आहे। लष्कराच्या म्हणण्यानुसार 2011 आणि 2015 साली बांधकाम नियमावलीच्या संदर्भातली पूर्वकल्पना महानगरपालिकेला देण्यात आली होती, परंतु महापालिकेनं याचा इन्कार केलाय। इतकंच नाही तर विकास आराखडा आखताना सुद्धा या संबंधीची माहिती महापालिका आणि राज्य सरकारने नाशिककरांना दिलेली नाही। सागर वैद्य, ABP माझा, नाशिक।